आता हे जे प्रमाणपत्र रद्द झाले, नेमकी ही जिम्मेदारी नेमकी कोणाची आहे? सरकारची. नोंदी त्यांनी शोधल्या, प्रमाणपत्र त्यांनी दिलेत आणि रद्द पण तेच करायला. मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो, याच्यात राजकीय हेवेदावे प्रचंड आहे. आता हे राजकारण तिकडे जळू द्या, काय मला त्याशी देणे घेणं नाही, ते रद्द केले काय नाही केले का, पण यांच्यामुळं आमच्या करोडो समाजाचं वाटलं होतं यांच्यामुळं. पण ठीक आहे ना, त्यांची नोंद सापडली, त्यांच्या रक्ताच्या लोकांची नोंद सापडली, त्यांना प्रमाणपत्र मिळालेत, मग सरकारला अधिकारच नाही रद्द करायचा. मग ओबीसीचे रद्द करणार का तुम्ही? ओबीसीचे पण प्रमाणपत्र रद्द कसं का होत नाहीत? त्यांचे पण करणार का इथून पुढं? कारण एकच जात आरक्षणात घातली होती, त्यांचे सोयरे पाहुणे रावळे सगळे आरक्षणात घातले, पोट जात उपजात म्हणून घातले. ते रद्द होणार का? मग मराठ्यांवरचा अन्याय कशामुळं? हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे. आता हे सरकारनं जाणून बुजून मराठ्यावर अन्याय केला आहे आणि हे मराठ्यांना आता कळालं आहे. खूप मोठी लाट सरकारच्या विरोधात आता उसळणार आहे. कारण तुम्ही ते राजकीय पुन्हा पुन्हा सांगतो, ते काढी लागू दे तिकडे, आम्हाला काही देणं घेणं नाही त्यांचं. पण त्यांनी नोंद घेताना त्यांच्या रक्ताच्या नातेवाईकाची सापडली ना, आणि मग त्या नोंदी तुम्ही रद्द करणार, याच्यात काय हेवेदावे प्रचंड आहे. राजकीय लोक अधिकाऱ्यांवरती दबाव आणतात आणि अधिकाऱ्यांकडून ते रद्द करायला लावतात. नोंदी सापडलेला रद्द कसं काय करता? तरी पण मी ती उद्या आता सगळी 9 वाजता सकाळी माहिती घेतो. मी ते बोलवलंय, काय आहे, कशामुळं रद्द केलंय, मला हे जाणून घ्यावं द्या आणि मग दाखवतो मी कसं असतंय ते. उद्या सकाळी 9 वाजता आहे. आता त्यांना बोलून घेतलं, बैठक होईल उद्या सकाळी 9 वाजता. मराठवाड्यातील 4 कुणबी जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने रद्द केली, याबाबत आपली प्रतिक्रिया? नाही, आता ते बघायला लागेल ते कशा रद्द केल्यात, काय केल्यात, काय व्हायला बरं का. सरकारच प्रमाणपत्र द्यायला, सरकारच रद्द करायला लागेल. ज्यांचे राजकीय हेवेदावे प्रचंड आहे, या राजकीय हेवेदाव्यातून जाणून बुजून अधिकाऱ्यांवरती सरकारचे लोक दबाव टाकून ते रद्द करायला लागले. जाणून बुजून म्हणजे प्रमाणपत्र कोण द्यायला आहे? सरकार. शोधलंय कुणी? नोंदी सरकार. प्रमाणपत्र रद्द कोण करायला आहे? सरकार. ही मराठ्यांचा जाणून बुजून छळ सुरू आहे. जाणून बुजून मराठा समाज टार्गेट केला जातोय, हे सिद्ध होतं आहे. कारण सरकारनं प्रमाणपत्र दिले, सरकार रद्द करायला लागले. तरी पण उद्याच्याला सकाळी 9 वाजता मी ते कोण लोक आहेत त्यांना बोलून घेतो की काय नोंदीचं कसं आहे, काय प्रकार झाला आहे, काय सरकारनं कसं फसवलं आहे. त्यामुळे उद्या सकाळी 9 वाजता ते रद्द कोणाचे प्रमाणपत्र केलेत ते मला माहीत नाही. त्यांना आता उद्या सकाळी 9 वाजता मी बोलून घेतो.